पांजूचा गोड आवाज आपण ऐकूया भारत राऊत सरांना। तत्पूर्वी दोन्ही संघाला विनंती करेन 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या, त्याशिवाय सामना सुरू होणार नाही। 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या। जरी नावं माहिती असली तरी ऑफिशियल कासारवडवली आणि रॉयल्स टर्नर मीरा रोड, कासारवडवली टीम बॅटिंग करताना पाहायला मिळते, तर रॉयल्स टर्नर मीरा रोड हे टीम आपण पाहू शकतायत। फिल्डिंग करणारी संघ अमीरचा यंदाचा नजीब मुल्ला ट्रॉफी, कोण विसरेल मॅन ऑफ द सिरीज बाईक एक अमीर आपण पाहतायत, तर एका साईडला अमीर बटला यांना सुद्धा आपण पाहू शकतायत। खूप चांगलं प्रेम मिळालं अब्बास मीरा रोडचे। आपण अक्षय भोकाळे यांच्याशी लगेच आपण फ्रेंड्स 11 मीरा रोडचे लगेच आपण संपर्क साधा अक्षय भोकाळे यांच्याशी। जाऊया मॅचच्या दिशेने। भारतराव सर सज्ज झालेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, त्यांना सुद्धा गुड इव्हिनिंग या संध्याकाळच्या सत्रामध्ये। शुभ संध्याकाळ। नक्कीच प्रमोद तुला देखील शुभ संध्याकाळ। नक्कीच एक बिग फाईट हा देखील सामना जबरदस्त होईल। मी म्हटलं होतं सकाळच्या सत्रामध्ये अडिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे श्रोते जोडले आहेत त्यांना देखील मी म्हटलं होतं की आजचा जो हाफ आहे, आजच्या ज्या 8 संघ आहेत, आजच्या 8 टीम आहेत त्या रफ अँड टफ आहेत। त्यामधील हे 2 संघ, एका साईडला कासारवडचा संघ आपण पाहतोय, तर एका साईडला रॉयल्स टर्नर मीरा रोडचा संघ। स्ट्राईक एंडला आपण प्रसादला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला आपण बॅटर त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर अक्षय, ही आकाश ही आघाडीची जोडी आपण कासारवडवली संघाची पाहतोय। आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शोएब पवार हे गोलंदाज आपण पाहतोय। अनेक नामांकित खेळाडू आज रॉयल्स टर्नर मीरा रोड या टीम मध्ये आहेत। सुरेख चेंडू, पहिला चेंडू, आणि इथे म्हणायचं गेलं तर परफ्यूम डिलिव्हरी, म्हणजे अक्षरशः मातीचा सुगंध देऊन मात्र हा चेंडू निघून जातोय जवळपास प्रसादच्या त्या नाकाजवळून। अप्रतिम चेंडू, आणि हा पहिला चेंडू मात्र दर्जेदार चेंडू हाताळला गेला। अनेक असे व्यावसायिक खेळाडू आहेत ज्यांनी नक्कीच अनेक व्यावसायिक संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळलाय आणि आज मात्र आपल्या संघासोबत आहेत मीरा रोड या टीम सोबत। ऑफ साइडला यावेळेस पंच केलं गेलं, एक्स्ट्रा कव्हर शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी। बटलाचा थ्रो होता, वेगवान थ्रो, डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र पंचांसमोर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते। काय क्षेत्ररक्षण, अनेक वेळा मी बटलाला कदाचित 12th मॅनच्या भूमिकेमध्ये देखील पाहिलाय, मात्र आज तो नक्कीच प्लेइंग 11 मध्ये दिसतोय। जुना भरपूर जुना आहे, अनेक चेहरे बदललेत, मात्र हे काही मोजके जे चेहरे रॉयल्स टर्नर मीरा रोड या टीम मध्ये आहेत ना, हे अजून बदलले नाहीत, तो अजूनही त्या संघासोबतच आहेत। अकाउंट ओपन झालं त्या ठिकाणी, एक धाव मात्र फलकावर ऍड झाले। यावेळेस रिव्ह्यू घेतला जातोय, थर्डमॅन रेफर केला जातोय, वाईट चेक करायचा आहे। थर्ड अंपायर कुठे, थर्ड अंपायर विशाले कोण अमन आहे। थर्ड अंपायर रेफर या ठिकाणी वाईट चेक करण्यासाठी, आणि आमची नक्कीच टेक्नॉलॉजी टीम या ठिकाणी रेडी आहे आणि ते चेक केलं जातं या ठिकाणी। पंचांच्या इनफिल्ड अंपायरच्या निदर्शनामध्ये हा नक्कीच फेअर डिलिव्हरी आहे। वाईड बॉल, प्रत्येक टीमला एक एक डीआरएस आहे आणि हा डीआरएस घेतला जातोय कासारवडे टीम कडून आणि तो नक्कीच या ठिकाणी सक्सेस होतोय। अवंतर चेंडू, धाव संख्या 2,
जोरकास फटका खेळायचा होता, मात्र या ठिकाणी कुठेतरी ती बॅट मध्ये लॉक झाली इतकंच म्हणेल. फटका फसतोय कारण जो वेग होता त्या वेगानं मात्र या ठिकाणी बॅटरला बीट केलं. जो फोर्स हवा होता बॅटचा तो फोर्स आला नाहीये, कुठेतरी मध्येच त्या वेगानं चेंडूला त्या बॅटला मध्ये थांबवलं गेलं. झेलबादच्या स्वरूपात या ठिकाणी पहिली विकेट, पहिला फलंदाज बाद होतोय कासारवडे या टीमचा मिस्टर आकाश गॉन. थँक्यू. न्यू बॅटर नाव सांगायचं साहिल. काय मॅच झाला मागचा, खरोखरच विचार देखील काही नाही केला नसेल की फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ ऑल आउट होईल म्हणून. या ठिकाणी टार्गेट नक्कीच मोठं टार्गेट समोर होतं. तब्बल 73 धावा 74 धावा करायच्या होत्या. इथून जर विचार केला तर पुन्हा एकदा वेगवान चेंडू आणि जो फटका खेळायचा होता बॅट मात्र एका हातातून निसटली होती. उष्मा जास्त आहे, गरमी जाणवत आहे आणि त्या कदाचित ती ग्रीप जी हवी आहे ती ग्रीप मिळत नाहीये बॅटरला. 4 चेंडू आणि आतापर्यंत फलकावर या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आले आहेत त्या फक्त 2 धावा. सकाळपासून जर आपण विचार केला हे चित्र प्रथमच पाहायला मिळते, कारण आतापर्यंत मॅन्डेटरी पॉवर प्लेचा विचार केला ना तर 14, 15, 17, 19 या धावा आपण पहिल्या षटकामध्ये पाहिल्यात, सकाळपासून पाहिल्यात. हे कमी धावेचं षटक नक्कीच असेल. 5 चेंडू टाकून झालेत, 4 चेंडू टाकून झालेत. काय हवंय? ग्लोव्ज हवेत, ग्लोव्ज घेऊन जा. चार चेंडू टाकून झालेत आणि कासारवडोली टीमच्या धावा आहेत फलकावर त्या फक्त आणि फक्त 2 धावा. इथून थोडंसं आक्रमक व्हावं लागेल इतकंच म्हणतोय मी, कारण टार्गेट एक मोठं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. तुम्हाला नवीन ग्लोव्ज हवेत का? नवीन हवे असतील तर आमचा विशाल देईल एकविरा स्पोर्ट्स मधून, जी काय प्राइस असेल तुम्हाला द्यावी लागेल. बस बाय कॉल करता हूं. हा देखील फटका बसतोय. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये अडवला गेला. 1 धाव. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. म्हणजे आपण म्हणतोय ना की अचूक टप्पा आणि योग्य ती लाईन्थ आणि लेंथ ही या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाज शोहेब यांची. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा हात खोलण्याची संधी दिली नाहीये. कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत मोठा फटका या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आला नाहीये. तर या ठिकाणी मी इतकंच म्हणू शकेल की या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवतोय गोलंदाज शोएब. इथे संधी होती, इथे देखील संधी होती. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. आजच्या दिवसातील नक्कीच सर्वात कमी धावा देणारा हे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. फक्त आणि फक्त 3 धावेचे षटक. मी म्हटलं की सुरुवात कशी झाली होती. 16 धावा, 17 धावा, 19 धावा देखील त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सकाळपासून पाहिल्या आहेत. मात्र इथे जबरदस्त गोलंदाजी, ही पॉवरफुल गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये शोहेबची. धावा फक्त फलकावर 3. विकेट गमावली आहे कासारवडा टीमनं ती 1. कासारवडवली खरोखरच टीम, या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर ज्यावेळेस एखादी स्पर्धा ऑर्गनाईज करताना मित्रांनो त्यावेळेस त्या स्पर्धेचं आयोजन हे जबरदस्त असतं. कारण एक प्रकारे प्रमोदजी शेटगे आमचे नेहमी म्हणतात की नफा हा शब्द डायरीतच नाहीये. आज जर शशीदादांच्या विषयी म्हणायचं गेलं तर तो तोच आहे की ह्या स्पर्धेच्या माध्यमातून नफा तर सोडूनच द्या, मात्र आज त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होतं ना, त्यांना ते दिसते, हे खूप महत्वाचं आहे. त्याप्रमाणे कासारवडोलीच्या त्या स्पर्धेमध्ये तेच पाहिलं. ग्लोव्ज आले, हवे का ग्लोव्ज? पंच ग्लोव्ज आलेत, नको आहेत.
चला वेळेकडे लक्ष द्या मुन्ना. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटके हाताळायचे आहेत. यश एक नामांकित गोलंदाज. पहिला चेंडू नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंप. म्हणजे कमी वयामध्ये एक जबरदस्त स्पेल याचा आपण अनेक 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 स्पर्धेमध्ये पाहिलाय. यश जाधव खूप मोठं नाव आहे. रॉयल्स्टन म्हटलं तर एक महत्वपूर्ण म्हणजे म्हणायचं गेलं तर हे आहे मीरा रोडचं ब्रह्मास्त्र इतकं मी म्हणू शकेल. आणि ज्याप्रमाणे मुन्ना एखाद्या खेळाडूला ट्रेन करतोय ना, कारण याच्या मागचं मुन्नाच्या विषयी म्हणायचं गेलं तर खास करून नवनियुक्त खेळाडूंना जर प्रमोट करण्याचं काम मुन्ना करतोय ना ते जबरदस्त आहे, ते कौतुकास्पद आहे. अँगल निर्माण करतोय या ठिकाणी. पिच चांगला होता, जवळपास ऑस्ट्रेलियाला चेंडूला पिच केलं होतं, त्यानंतर मात्र चेंडू अँगल निर्माण करतोय, बराचसा बाहेर वळतोय. वाईटचा इशारा रुपेश कोळी यांचा. आज रुपेशने देखील भरपूर सहकार्य पंचांच्या भूमिकेमध्ये दिलं आहे, त्यांचा देखील धन्यवाद. त्यानंतर दीपेशचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेत. अमीर बटला त्या ठिकाणी होता, मात्र कॅच होतोय ड्रॉप. प्रयत्न चांगला केला होता, अक्षरशः कॅचच्या खाली देखील आला होता, मात्र अंतिम क्षणी कॅच झाला त्या ठिकाणी ड्रॉप. मात्र गोलंदाजी आज तेज होत आहे आणि तेज तर्रार मी म्हणेन. आणि इथून मात्र जर कासारवाडी टीमला एक टार्गेट सेट केलं असेल तर इथून मात्र कासारवाडी टीमला देखील थोडस अग्रेसिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं. धावसंख्या 6. चांगला चेंडू आहे. प्रत्येक गोलंदाजाजवळ हा डेड ऑन स्पॉटचा चेंडू असणं गरजेचं आहे. जबरदस्त गोलंदाजी, क्या बात आहे. चेअरअप केलं तर प्रत्येक चेंडूवर चेअरअप करतायत, कुठेही बॅटरला संधी देत नाहीत. म्हणजे प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, बॅटर पासून भरपूर लांब राहण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. त्यावेळेस कदाचित चेंडू कट झालाय, कारण गोलंदाजाचे अक्षरशः जे दोन्ही हात होते ते डोक्यावर गेले होते, कपाळावर गेले होते. याचा अर्थ कदाचित त्या यष्टीच्या वरून तो चेंडू निघून गेला असेल. जबरदस्त गोलंदाजी. आणखीन काही डॉट चेंडू, जवळजवळ 4 चेंडू, आणि ते देखील आपण जर पाहिले यावेळेस बॅकफुट पंच इनफिल्डच्या वरून चेंडू स्वीपर पॉइंट डीप मध्ये निघून जातो. 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या 10. ते हात खोलणं गरजेचे आहेत मी म्हटलं, कारण जी धाव संख्या दिसायला होती, कारण दुसरं षटक आणि मॅक्झिमम दुसरं षटक सुरू असताना अंतिम चेंडू असेल 20च्या पलीकडे. एक अंदाज आपण लावू शकतो 20च्या पलीकडे जाणं गरजेचं होतं कासारवडवली या टीमला. मात्र इथे 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावा फलकावर आल्या त्या फक्त आणि फक्त 10 धावा. म्हणजे आपण करंट रन रेट पाहिला तर 5च्या करंट रन रेटनं हा संघ खेळतोय. 2 षटक पूर्ण, धावा झाल्यात त्या 10, विकेट पडले आहेत ती 1. थँक्यू. डीचे षटक क्रमांक 3 अश्विन यादव. आणखीन एक तेज तर्रार गोलंदाज. आज म्हणायचं गेलं तर मुन्ना कदाचित मीरा रोड एक्सप्रेस घेऊन आलाय की काय सोबत. आणखीन एक वेगवान गोलंदाज. जवळजवळ विचार केला आपण तर 15 ते 20 बॉलांचा रनवे आहे या गोलंदाजाचा. जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो कासारवडोली या टीमची. प्रसाद यांना आपण पाहतोय आणि साहिल स्ट्राईक एंडवर साहिलला आपण पाहतोय. मात्र धावसंख्या 10, 2 षटक पूर्ण, 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस जबरदस्त फटका,
क्षेत्र निवडलं गेलं मिड विकेटचं. आणखीन एकदा 200 रुपये. आजच्या दिवसातील 400 रुपये कमावतोय हा मुलगा. 600 रुपये कमावतोय. अजून 2 कॅच पकडले तर 1000 रुपये. दिवस सुटला. थँक्यू. आज कदाचित या मुलावर नागबादेवीची कृपा असेल. नागपाड्यातला मुलगा आहे. 3 कॅच आज पूर्ण दिवसामध्ये पकडतोय. 600 रुपये जमा करतोय. इथे भरपूर भरपूर पंच म्हणतात की हा एवढा मोठा वाईड आहे. धावत भर धावा संख्या झाली आहे ती 17. म्हणजे आज जर कुठलंही काम न करता पैसे कमवायचे असतील तर नायगावच्या ग्राउंड मध्ये या. फक्त बाउंड्री लाईनवर उभे राहा. जवळपास तुम्ही 500 ते 1000 रुपये नेहमी नक्कीच कमवून जाऊ शकाल. शशीदादाने ते बक्षीस लावले. आतापर्यंत 700 रुपये कमवले त्या मुलानं. मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत. कोण घेणारा कॅच. जबरदस्त कॅच. यावेळेस मुन्नाला ती संधी दिली नाहीये. बाबू आहे तिकडे आणि जबरदस्त कॅच या ठिकाणी कॅरी करतोय आणि साहिल मात्र या ठिकाणी बाद होतोय. दुसरा धक्का कासारवडोली या टीमला. थँक्यू. आता मात्र कोळी समाज म्हणू शकतो की ये दादा आटे ये मावरे घेवाला ये. 3 महिने कसे गेले त्यांनाच माहिती. मात्र हा शेवटचा जार नक्कीच दर्या देवताच्या आणि इतकीच प्रार्थना असेल की भरपूर मच्छी मिळू दे कोळी समाजाला. 15 मेला अंतिम दिवस आहे. त्यानंतर बोटी मात्र बंद होतील. धावा येत आहेत त्या 17 फळकावर. निबॅडर मिस्टर नरेंद्र म्हणजे जवळपास देश चालवतो नरेंद्र आणि त्या मैदानाच्या आतमध्ये देखील आहे नरेंद्र. नॉडी काही कांचे पेटनेम असतात आणि ती ओळख असते टेनिस क्रिकेट मधील त्यांची. क्या बात आहे. चॉप केले गेले चेंडूला. क्लास क्लास. आणि इथे मात्र हा चेंडू 6 धावांसाठी. जबरदस्त फटका. षटकार. थँक्यू. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून अफलातून स्ट्रोक खेळला गेला. जबरदस्त. खरोखरच असं वाटतं की एखादा लेदर क्रिकेटचा आपण स्ट्रोक पाहिला की काय. अफलातून फटका. एम एस स्टाईल मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. डीप लॉंग ऑन वरून शतरक्षक येतोय. आम्ही 2 धावा इथे मिळतील. रनवे जबरदस्त आहे. वेग वाढवणं गरजेचं आहे कारण जी धावसंख्या दिसायला हवी होती ती धावसंख्या दिसत नाहीये. इथे मात्र वेग वाढवणं कासारवडोली संघाला गरजेचं. धावसंख्या होती ती म्हणजेच 25-25. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते 3रं आणि आतापर्यंत या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत. 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक. मॅक्सिमम एक चांगली लढत अपेक्षित असेल तर 60च्या पलीकडे. 60, 65, 70. मात्र रॉयल स्टनर हा विचार करत असेल की इथे आम्हाला थांबवायचं आहे 50च्या आतमध्ये कासारवडोली या टीमला. हे नक्कीच हा प्रयत्न असेल रॉयल स्टनरचा. चांगला चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. काय गोलंदाजी होत आहे. ओव्हरऑल आपण विचार केला या 3ऱ्या षटकाचा तर जवळपास मी तर म्हणेल 7 ते 8 चेंडू डॉट गेले असतील. 7 ते 8 चेंडू हे डॉट गेले असतील. म्हणजे कासारवडोली टीमसाठी 1 षटक कमी असं आपण अंदाज घेऊ शकतोय. 8 चेंडू डॉट आहेत. विचार करा. आणखीन एक चेंडू. जबरदस्त. अतिशय सुंदर गोलंदाजी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. अश्विननं करून दाखवलं खऱ्या अर्थानं त्या अश्विनचं काम. जबरदस्त गोलंदाजी. धावा फक्त खर्च केल्यात. 1 षटकार 2 षटकार आले. मात्र काय ते शेवटचे चेंडू हाताळले गेले. बॅट अँड पॅडच्या मधून ते चेंडू वेगानं मात्र यष्टिरक्षक मुन्ना यांच्या हातामध्ये. 3 षटक पूर्ण. धावा झालेल्या आहेत त्या
25. 2 विकेट आतापर्यंत पडलेल्या आहेत कासारवडोली या टीमच्या. म्हणजे जवळजवळ 8.33 हा आपण करंट रन रेट मानू शकतोय. या करंट रन रेटने खेळतायत. म्हणजे अजूनही जर आपण विचार केला तर प्रोजेक्टर स्कोरचा विचार केला आपण तर जवळपास 40 ते 45 इतक्याच धावसंख्येवर जाऊ शकते हे करंट रन रेट. मात्र इथून थोडासा वेग वाढवणं गरजेचं. मात्र जी गोलंदाजी होत आहे रॉयल स्टनर मीरा रोड या टीमची ती मात्र अफलातून. यश जाधव आपल्या स्पेल मधील हे दुसरं षटक. मी म्हटलं होतं ना की हे ब्रह्मास्त्र आहे. हे खास करून मीरा रोड टीमचे ब्रह्मास्त्र आहे. कमी वयामध्ये पदार्पण आणि काय तो परफॉर्मन्स या मुलांना दिलाय. क्लास जबरदस्त गोलंदाजी. आणि हे मी वारंवार मुन्नाच्या बद्दल तेच म्हणेन की नवीन खेळाडूंना प्रमोट करण्याचं काम मुन्ना जे करतोय ना हे खूप कौतुकास्पद आहे. कारण नवीन मुलांना ज्यावेळेस संधी आपण देतो त्यावेळेस ती मुलं तयार होतात. टॅप करतोय अमीर आहे त्या ठिकाणी. एकच धाव फक्त मिळेल. पहिला स्पेल जर आपण पाहिला यश जाधव यांचा तर पहिल्या स्पेल मध्ये फक्त मला वाटते 7 धावा दिल्या होत्या. एक चौकार देखील आपण पाहिला होता त्या स्पेल मध्ये. यावेळेसचा पुलचा फटका आहे. फटका फसतोय. चेंडू हवेत आहे. मागे शतरक्षक त्या ठिकाणी येतोय. या ठिकाणी आणखीन एक विकेट. फलंदाज बाद होतोय मिस्टर प्रसाद. थँक्यू. ठाणा पट्ट्यातील एक खूप मोठं नाव टेनिस क्रिकेट जगताच्या पटलावरील मॅन फ्रॉम कासार वडवली मिस्टर सुशांत मुकादम. 40+ क्रिकेट देखील मोठ्या दर्जाचं खेळलं जातं. दोन्ही प्रकारचं क्रिकेट यंगचं क्रिकेट 40+ क्रिकेट दोन्ही स्पेडचं क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळलं जातं सुशांत मुकादम यांच्याकडून. एक अनुभवी बॅटर्स. जबरदस्त फटका. यावेळेस चेंडूला पाठवून दिला मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. षटकार 6. थँक्यू. है दम नाही दम जिसमें है दम वो है सुशांत मुकादम. काय स्टार्ट केली आपल्या अकाउंट आपलं खातं काय उघडलं. जबरदस्त फटका. तो खेचला गेला. बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता आणि त्या चेंडूला पिक केलं सरळ मात्र मिड विकेटच्या वरून. 6 धावा. 33. चांगला चेंडू आहे. यावेळेसचा बॅट अँड पॅडच्या मधून हा चेंडू काढायचा होता. एक खुलवट डब्याचा चेंडू हाताळला गेला होता. डेडाउन स्पॉटचा चेंडू होता. वापसी करतोय गोलंदाज. 4थं षटक आहे आणि एक षटकार आल्यानंतर मात्र काय तो चेंडू हाताळला गेला सुशांत साठी. धावा झाल्या त्या 34. आणखीन एक चांगला चेंडू. यावेळेस ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आला होता आणि ऑफ साईडच्या चेंडूला कट करायचं होतं. यावेळेस थर्ड अंपायर रेफर केला जातोय. चला यायचंय थर्ड अंपायर कोण आहेत. अमन आहेत. अमन चेक करेल. वाईट चेक करायचं आहे. पंचांच्या निदर्शनास ही फेअर डिलिव्हरी आहे. यस फेअर डिलिव्हरी. 4 षटक पूर्ण झालेत. फलकावर धावा आहेत त्या
34 धावा. अंतिम षटक आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आमिर दाफेदार हे एक आणखीन मोठं नाव. अनेक व्यावसायिक संघांच्या माध्यमातून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे आणि मीरा रोड टीमचा एक महत्वपूर्ण बॅटर. अर्धशतक खेळी मी नक्कीच जोजनाच्या मैदानावर देखील या खेळाडूची पाहिली होती. खूप मोठं नाव आहे. धावा झाल्या त्या 34. 35 धावा. अंतिम षटक आहे आणि या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. व्हाईटचा इशारा पंचांचा. एक धाव अवांतरची ऍड केली जाईल. धावा कशा येऊ द्या, सध्याच्या घडीला कासारवडवली टीमला स्कोरबोर्डवर धावा हव्यात. त्याच्यामुळे व्हाईटने येऊ द्या, बॅटने येऊ द्या किंवा अंगाला लागून धावा येऊ द्या. धावा धावा आणि धावा या हव्या आहेत कासारवडवली या टीमला. चांगला फटका डाऊन द ग्राउंड अगदी साइड स्क्रीनच्या समोर. 1 बॉन्स. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय चौकार. 4. थँक्यू. नरेंद्रच्या बॅटमधून हा चौकार. धावसंख्येचा वेग वाढतोय. संघ पोचला गेला कासार वडवली 41 40 या धावसंख्येवर. आउटसाइड लेग स्टंप यावेळेस थोडंसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. हा जेन्युइन लेग ब्रेक करायचा होता, मात्र पिचिंग जर पाहिलं पण तर लेग स्टिकच्या बऱ्याचसा बाहेर हा चेंडू हाताळला गेला. व्हाईटचा इशारा. एनपी जर्सी जर आपण पाहिल्या खास करून मीरा रोड या टीमच्या अंगावर रॉयल स्टर्नरचे एनपी गारमेंट नितीन वारे अँड कंपनी. मिस्टर स्टोक आहे. मुन्ना चेंडूच्या खाली आहे, मात्र त्या ठिकाणी कॅच होतोय ड्रॉप. असं वाटलं होतं की तो कॅच मुन्नानं पकडला की काय, मात्र तो कॅच सुटला जातोय. एक धाव इथे देखील मिळेल. धावा होत आहेत त्या 42 धावा. अजूनही या इनिंग मधील चेंडू शिल्लक आहेत ते 3. थोडस बॅकफुटला येऊन खेळायचं होतं. चेंडू मात्र आत आला, आदळला गेला तो अंगावर. एक धाव इथे देखील. अंतिम षटक आहे. स्लॉग ओव्हर. काही मोठे फटके अपेक्षित होते, मात्र ते मोठे फटके मारण्याची संधी देत नाही आमिर दाफेदार. योग्य टप्पा आणि योग्य ती लाईन आणि लेंथ हे पाहायला मिळते. अप्रतिम. आज गोलंदाजीमध्ये नक्कीच खुश केलंय रॉयल स्टर्नर या टीमनं. इथे पंच वळतायत रुपेश कोळी. व्हाईटचा इशारा. धावा झाल्या त्या 44 धावा. 44. अतिरिक्त धावांचा विचार केला तर भरपूर अतिरिक्त धावा खर्च केल्यात. 9 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात रॉयल स्टर्नर टीमनं. यावेळेस पुन्हा एकदा एम एस स्टाईल मध्ये फटका. वाईडिश लॉंग ऑन प्रोडक्शन आहे. फक्त इथे देखील मिळेल 1 धाव. म्हणजे 9 धावा या अतिरिक्त म्हणजे वाईट बाईट्स, लेग बाईट्स अशा स्वरूपात अवांतर धावा या 9 खर्च केल्यात रॉयल स्टर्नरनं. 45 धावा फलकावर कासारवडवली या टीमच्या. इथे ऑन साइडला पिक करायचं होतं. आणखीन एक चांगला चेंडू. धावा झाल्या त्या 45 आणि 46 धावा विजयासाठी रॉयल स्टर्नर मीरा रोड या टीमला. ओव्हरऑल मी म्हटलं ना की 5 ओव्हरची मॅच आहे, मात्र कासारवडवली जवळजवळ मी म्हणेन 3 ते 3.5 षटक खेळलाय. बहुतांश चेंडू हे डॉट आहेत. जर आपण फक्त डॉट चेंडू विकेट न पकडता फक्त डॉट चेंडू पकडले तर ते 8 ते 9 असतील. 11 चेंडू डॉट आहेत. विचार करा, म्हणजे फक्त कासारवडवली संघ 3 ओव्हरची मॅच खेळतोय असं एक अंदाज घेऊ शकतो आपण. या 11 चेंडू मध्ये 11 जे डॉट चेंडू आले ते 11 डॉट चेंडू मध्ये 11 धाव जरी आले असते ना तरी आता या धावसंख्या जवळपास पोहोचली असती ती 56च्या घरामध्ये. मात्र जबरदस्त गोलंदाजी. सगळ्यांनी चांगली षटक हाताळली. शोएबने चांगला षटक हाताळला. यश जाधवचे आपण 2 स्पेल पाहिले, क्लासिकल 2 स्पेल यश जाधवचे. त्यानंतर अश्विनचे एक चांगलं षटक आपण पाहिलं. त्यानंतर आमिर दाफेदार स्लॉगवर अफलातून षटक आमिर दाफेदार यांचं देखील.
45 धावा पूर्ण, 46 धावा या विजयासाठी रॉयल स्टनर या टीमला. सुशांत, लक्ष जरी नक्कीच फलकावर कमी असतं तरी मात्र ज्याप्रमाणे गोलंदाजी रॉयल स्टनर या टीमने केली आहे त्याप्रमाणेच ती गोलंदाजी कासारवडोली या टीम मध्ये देखील आहे. कदाचित ही मॅच नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकेल, मात्र इथे मेहनत करावी लागेल. ज्याप्रमाणे पहिले षटक आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेचा जर षटकाचा विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये निव्वळ आल्या होत्या धावा त्या फक्त आणि फक्त 3 धावा. त्या षटकामध्ये अपेक्षित होत्या 15च्याहून अधिक धावा, 10, 15, 19, 20 या धावा अपेक्षित होत्या त्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये, मात्र त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्या. त्यानंतर सेकंड बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जर आपण विचार केला तर फक्त 7 धावा आल्या. म्हणजे पॉवर प्लेची जी 2 षटकं होती त्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये कासारवडे टीमनं फक्त 10 धावा बनवल्यात फलकावर. इथून या पॉवर प्ले मध्ये 30 धावा अपेक्षित होत्या, तिथे 10 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 45 धावा पूर्ण, 46 धावा विजयासाठी. ज्यावेळेस मॅच स्टार्ट होईल समालोचन कक्षामध्ये करतोय बदल, इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुप्रीमो आवाज मिस्टर प्रमोदजी शेडगे यांना. थँक्यू व्हेरी मच भारतराव सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. या मॅच मध्ये अतिशय एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभवाने समृद्ध असलेले असे समालोचक, 40+ संपूर्ण इत्युन्भूत माहिती ही त्यांच्या मंडळावर आपण सातत्याने पाहिले गेले कित्येक वर्ष, आणि त्यांचा आवाज या स्पर्धेला 2 दिवस आपण ऐकणार आहोत. शशी पोकाळे साहेब यांच्या विनंतीस मान देऊन शेवटच्या दिवसामध्ये सुप्रीमो चषकामध्ये आमच्या समवेत जे होते असे सिनियर समालोचक वॉन्टी खोपकर सर उपस्थित राहणार आहेत. ते पोलीस दलात मध्ये कार्यरत आहेत, माईम ठाणे पोलीस स्टेशन. सगळ्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल विजयासाठी टार्गेट जतीन साधने आम्हाला दर्शवतात की 46 रन्स टू विन असेल. पहिल्या दिवसामध्ये सकाळच्या 17 पासून ते संध्याकाळच्या 17 मध्ये नितेश स्कोरर म्हणून आज आमच्या व्यासपीठावर सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. 2 बॅटर अमीर आणि उबैद खान, अर्थातच मुन्ना या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली, आणि मेरा रोडचा वंडर बॉय म्हणून अमीर दाफेदार याला आपण पाहत आहेत. अतिशय सुंदर स्पर्धा, आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. उद्या 40+ क्रिकेट आपल्याला अफलातून पाहायला मिळेल, जे लीग सिस्टम पद्धतीने आपण पाहू शकणार आहोत. थोड्याच वेळात आम्हाला लॉट्स येतील. सामन्याला सुरुवात होईल. आज अयूब शेखची कुठेतरी थोडीशी कमतरता जरूर जाणवली गेली. देवामन मात्र थोड्याच वेळात आमच्यापर्यंत ते लॉट्स प्रेझेंट करतील. सामन्याला सुरुवात होते. डिका स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि या मॅचचा घर बसल्या आपण आनंद घ्या. लाईक करा, बेलवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, सर्व काही करा आणि या मॅचचा मनमुराद आनंद घ्या, कारण एक ॲडजस्टमेंट चॅनल आहे. चला घाई करा, जरा वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. चला घाई करायची आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. विजयासाठी 46 रन्स टू विन. लखन जाधव आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. आज थोडीशी मोहम्मद मात्र यावेळेला जरूर मोहम्मद वरेकर थोडीशी विश्रांती घेत असताना पाहायला मिळत आहेत.
आयुब शेखची आज अनुपस्थिती. आज आकाश रिपट ही मात्र त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला नाही. खूप चांगली स्पर्धा मुस्लिम प्रीमियर लीग ही सुद्धा पार पाडली गेली, परंतु ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर नवीन व्यासपीठ काहीतरी मिळावं आणि मोहम्मद यांच्या संघाने ती बाजी मारली त्या स्पर्धेमध्ये. अखेरकार साहिलचं ते अर्धशतक जबरदस्त पाहायला मिळालं होतं. प्रसाद तांडेल, सुशांत मुकादम, आकाश रिफट. आज ऋतिकला सुद्धा संधी दिली गेली. 12th मॅनची भूमिका सातत्याने निभावत असतात. नरेंद्र भारती यांना आपण पाहिलं होतं 2 पंचांच्या भूमिकेत. नितीन वैद्य यांना सुद्धा आपण पाहत आहेत. लखन जाधव, कासारवडवली एक्सप्रेस. पहिलाच बॉल पाहिला आणि रुपेश कुळे यांनी ओळखलं की खूपच बाहेर आहे आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. एका धावेने अकाउंट ओपन होतं ते सांघिक. नुकतीच कासारवडवलीमध्ये 2 दिवसाची यात्रा मात्र संपन्न झाली आणि थोडेसे कुठेतरी थकलेले आणि ते अस्वस्थ दिसत असताना पाहायला मिळतात. परंतु आम्ही क्रिकेट खेळणार, आम्ही एकदा शब्द दिलेला आहे ऑर्गनायझरला, डेफिनेटली आम्हाला मात्र यावं लागणारच आहे हे दर्शवत असताना प्रसाद तांडेल इंजुरीने त्रस्त आहे, परंतु मला क्रिकेट खेळायचं आहे. क्रिकेट हा आमचा श्वास आहे. क्रिकेटसाठी आम्ही नेहमीच उपलब्ध आहोत. हेच ब्रीद वाक्य आज प्रत्येक खेळाडूंच्या हृदयात आणि नसानसामध्ये फक्त रक्तात क्रिकेट आहे. एक धाव अर्जित केली गेली आणि संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा 46 धावांचा पाठलाग करताना रॉयस टर्नर मेरा रोड. ऑफ साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त स्टीअर केलं. सॉफ्ट अँड नरम हाताने खेळला होता. मुन्नाची ही ओळख आहे, पहिल्या चेंडूपासून अटॅक करणं तो क्वचित आणि कदाचित जाणतो, कारण प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज सुद्धा विकेट टेकर गोलंदाज आहे आणि अशा वेळेला रिस्पेक्ट देणं फार महत्वाची गोष्ट राहिली क्रिकेटच्या खेळामध्ये. अमीर दाफेदार जरी सडपातळ बांध्याचा असला तरी सुद्धा टायमिंग या खेळाडूकडे अतिशय सुंदर आहे. यावेळेला चेंडूला पाहिलं, ओळखलं, लेफ्ट केलं होतं, एक्झिट केलं होतं आणि यस व्हाईट बॉलचा इशारा. लखन जाधव भरपूर निर्धाव षटका आपल्या नावावर, विकेट हॅट्रिक आपल्या नावावर आहेत. जेव्हा जेव्हा संघ संकटात सापडला कासारवडवलीचा तेव्हा त्याने जरूर वर काढलेला आहे त्या संघाला त्या सिच्युएशन मध्ये. यामध्ये ऑन साईडला फटका तर चांगला आहे, फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावता येईल, परंतु टायमिंग. म्हणून मी म्हटलं होतं की या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता सिद्ध आहे, सिद्ध केली गेले आणि इथे मात्र षटकार येईल. 6 धावा. थँक्यू. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते 3. ऑन साईडला काय फटका खेळलाय, नजाकत भरा शॉट आणि हा 4था झेल. 800 रुपयांचं कॅश प्राइज आतापर्यंत यावेळेला कमवलं गेलंय आणि भारत राऊत सरांना विनंती करेन त्या खेळाडूची थोडीफार माहिती जरूर जाणून घ्या. आज या 800 रुपयांचं काय करेल. यावेळेला चेंडूला पाहिलं, नाळलं, यस व्हाईट बॉल. काय बॅटिंग केलंय आमिर दाफेदारने, ही त्याची ताकद बनली गेले. नजाकत भरी शॉट, टाइमिंगचा बेताज. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है. यामध्ये आमिर दाफेदार, लखन जाधव सारख्या एक विकेट टेकर गोलंदाजाला कठीण असतं खेळणं, पण तो सोपं करून दाखवलंय. आणि इथून हा मात्र 3रा लगातार षटकार. आता त्याची जागा कोणी भरून काढणार नाहीये. आता तिथे जर परत असता तर कदाचित आता हे 200 अजून वाढले असते. चैतन्य घुसेकर आपण पाहत आहेत. या आपण 200 रुपयांचं कॅश प्राइज देण्याच्या अगोदर थोडीशी माहिती घ्या, नंतर पारितोषिक दिलं जाईल. तुझं नाव काय? सगळ्यात आधी तुझं नाव काय? आदित्य दिलीप जाधव. आदित्य दिलीप जाधव. कुठे राहतो तू? गोडीबाव. गोडीबाव. एक गोडीबावला राहतो. इथे हा आणखीन एक षटकार मॅचच्या दिशेने येतोय. इथे आलास तेव्हा काय विचार करून आला होतास? काही नाही. आज शशीदादांना 200 रुपये लावलेत. 800 रुपये तुला मिळलेत ना? किती? 800 ना? या 800 रुपयाचं काय करशील? काय नाही, मित्र आहेत तिकडे, मित्रांना घेऊन पार्टी करशील? नक्की? हो. प्रमोद पार्टी करेल तो 800 रुपयाची. पण त्यांनी क्षेत्र पण मस्त निवडलंय. जिथे जास्त चेंडू जातात तिकडेच तो उभा आहे.
साई बुकाळे साहेब हा, यांच्या आर्के सोबत ट्रॉफीला आर्के पण होता, ट्रॉफीला- आर्के ट्रॉफीला पण होता तो. आर्के ट्रॉफीला सुद्धा एक प्रेक्षक काय नाव चैतन्य नाव ना. आदित्य 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 संघाची धावसंख्या फलकावर 29 झालेली आहे. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. काय जबरदस्त बॅटिंग, पॉवरफुल बॅटिंग. दोन सरळ बॅटने जरूर खेळले गेले. नितीन वैद्य गोलंदाजी मार्कवर. ऋतिक मात्र आज इन ऍक्शन. भरपूर वेळेनंतर ऋतिकला ही संधी मिळाली. आयुब शेख खेळत नाहीयेत. तर चैतन्य घुसेकर यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपला. तर अक्षय बोकाळे जे स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्याकडून 500 रुपये असतील चैतन्य तुला. यावेळेला एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 31 रन्स. विजयासाठी 15 धावेची आवश्यकता आहे. चला महड संघाचा कॅप्टन येऊन राहायचं आपण लगेच टॉस करण्यासाठी. वेळीची दिरंगाई न करताना यस व्हाईट बॉल. रुपेश कोळी आणि सनील बोकाळे हे दोन पंच विशेष सहकारी या स्पर्धेला. त्यांचं लाभलं गेलंय. विजयासाठी आता 14 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आपण पाहत आहेत व्हाईट बॉलचा इशारा. नितीन वैद्य थोडस या वेळेला जरूर कमकुवत पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 43च्या घरामध्ये जाऊन 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 13 धावेची आवश्यकता आहे. लखन जाधव खूप महागडे ठरले गेले. पुन्हा एकदा मात्र या वेळेला ऑलरेडी बँक बॅलन्स कमी आणि त्यामध्ये उधळण जास्त. जरूर आपण पाहत आहे संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली गेली. 12 धावेची आवश्यकता आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्व फार पुढे चाललंय. 120 ग्रॅमच्या या टेनिस बॉलने तुम्हा सर्वांना वेळ लावून सोडलं. 2005 पासून युट्यूबचा जमाना आला आणि खऱ्या अर्थाने या क्रिकेटला एक वेगळीच वलय निर्माण झाली. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा आपण पाहत आहेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 35. इतर वेळेला रुपेश कोळी यांना मात्र कवायचा मोका नसेल मिळत, वेळच नसेल मिळत. परंतु आज एक्सरसाइजची गरज आहे आणि एक्सरसाइज करण्याची हीच ती संधी पंचांच्या भूमिकेत. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. अखेरकार मात्र मुन्ना या ठिकाणी प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळले. एकदा वर्जित केली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36. विजयासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. लखन जाधव मुस्लिम प्रीमियर लीग मध्ये काय अंपायरिंग केली होती. जबरदस्त त्यांचे डिसिजन ते पाहायला मिळाले. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. रुपेश कोळी हसत हसत मात्र इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत. नितीन वैद्य या अगोदर मी कोणत्याही स्पर्धेमध्ये नितीन वैद्यला अशी गोलंदाजी करताना पाहिलं नाही. संघाची धावसंख्या 37. 9 धावेची आवश्यकता आहे. प्रतिन चांगला चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी अपील फेटाळून लावली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. ही लेंथ आहे नितीन वैद्य या गोलंदाजाची. अगदी मातीच्या खेळपट्टीवर सुद्धा जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो, या गोलंदाजाकडे ती काबिलियत आहे. ऑन साईडला घुटना टेक सिक्सर देख. व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा आदित्य. आता मात्र संधी हुकली बऱ्याच वेळेनंतर. मात्र देवाने सुद्धा सांगितलं असेल बाकीच्यांना सुद्धा घेऊ द्या. वेळेला जर आपण पाहिलं तर हा चेंडू फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. आपल्या पार्टनरला कदाचित अमीर दाफेदार मुन्नाला मात्र स्टायलिश फिनिश करण्यासाठी सांगितलं असेल. आता क्रिकेटमध्ये ट्रेंड निर्माण सुद्धा झालंय. ज्या वेळेला बरीच षटकं असतात, बॉल भरपूर असतात, त्यावेळेला मात्र आपला पार्टनर सिनियर खेळाडूचा मान सन्मान राखणे हे फार कमी जणांना जमतं. ते अमीर दाफेदार यावेळेला स्टायलिश फिनिश मुन्ना आपके हाथों से होना चाहिए हे मात्र अमीर दाफेदार कदाचित त्यांचं हे म्हणणं असेल. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं. ऋतिक बॉलर्स नेम उझेरचा हा बॉल यावेळेला आपण पाहतायत. मिसटायमिंग स्ट्रोक. खूप चांगली गोलंदाजी मात्र या गोलंदाजाने MPL मध्ये केली गेली होती. एकदा वर्जित केली जाईल. 2 धावेची आवश्यकता. इथून जर आपण पाहिलं तर चला महड टीमचा कॅप्टन आपण येऊन राहायचंय. लगेच टॉस आपण लगेच करणार आहोत.
क्लीन बोल्ड, गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. या खेळाडूचं भवितव्य आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. जेव्हा एखाद्या तुम्ही चांगल्या फलंदाजाची विकेट घेतात ती तुमची चाहूल निर्माण होते. आणि इथून मात्र आपण पाहिला तर यस उझेरच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाले आणि फलंदाज बाद होताना आपण पाहत आहेत. बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. अक्षय सी फूड्स विकेट डाऊन. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती 44 विजयासाठी 2 धावेची आवश्यकता. आणि उझेफने काय जबरदस्त चेंडू यावेळेला हाताळला. कदाचित ही विकेट त्याच्या आज स्टेटसला राहील. जरी पराभूतच्या छायेत गेलो तरी सुद्धा मात्र मी एक चांगल्या बॅटरची विकेट काढलेली आहे. त्या ऑन साईडला तिथपर्यंत पोहोचतील का शोएब. आणि इथून आपण पाहतायत शोएब सुद्धा मात्र एमपीएल मधून घडलेला खेळाडू आपण पाहतायत. आज त्याला एकावेक फॉर्मॅटमध्ये हीच मोहम्मद वारेकर यांची इच्छा होती की ज्या वेळेला एमपीएल मध्ये असे प्रदर्शन करणारे चांगले खेळाडू जर मिळाले तर एकावेक फॉर्मॅटसाठी फिट होतील आणि त्यांना प्लेइंग 11 मध्ये संधीवर संधी मिळेल. म्हणून आज मोहम्मद स्वतः मात्र या ठिकाणी रेस्ट घेत असताना पाहायला मिळत आहेत. हे फार कमी जणांना जमतं. त्यामध्ये मोहम्मद वारेकर यांचं नक्कीच कौतुक करेन. आज आयुब शेखची मात्र यावेळेला आपण पाहतायत उणीव थोडीशी जरूर भासली. भरपूर भासली. थोडी म्हणण्यापेक्षा भरपूर आपल्याला पाहायला मिळते. तर कॉंग्रॅच्युलेशन रॉयल स्टनर मीरा रोड टीम अँड हार्ड लक कासरवडवली प्रिन्स 11 कासरवडवली टीम. आपण आलात. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. मोहम्मदजी, त्याचप्रमाणे सुशांतजी मुकादम, आकाश रिपट, प्रसाद तांडेल, त्यानंतर साई शेख यांना आपण पाहतायत. नितीन वैद्य असतील, मिस्टर ऋतिक, नरेंद्र भारती, लखन जाधव, शोएब, उझेफ मात्र भरपूर चांगले खेळाडू आहेत. आणि इथे हँडशेक करण्यासाठी रॉयल स्टनर मीरा रोड. चला आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे आणि टॉस करण्यासाठी लगेच रॉयल स्टनर मीरा रोड संघाचा कॅप्टन. अमीर दाफेदार ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 32 धावा आणि 1 गडी बाद. थँक्यू सुशांतजी मुकादम अँड ऑल टीम. चला या आपण मॅन ऑफ द मॅच आमिर दाफेदार ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि टॉस लगेच आपण करणार आहोत. तरी आपण साई बोकाळे साहेब यांच्या शुभ हस्ते एक मॅजिक